श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामींची जो कोणी सेवा करतो ना, त्याचे जीवन तुम्ही एकदा बघा. त्याचे जीवन सकारात्मक, एकदम पॉझिटिव्ह झालेलं असतं. त्याच्या जीवनात ना कितीही संकट आली ना, कितीही अडचणी आल्या ना, तरी तो डगमगत नाही. कारण की त्याला माहिती असतं की स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत. आणि खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे. पण काही काही लोक काय करतात माहितीये का, की जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना मी हे सांगते की स्वामींची सेवा ना दाखवण्यासाठी करायची नसते. की बघा, मी ही सेवा करते, मी ती सेवा करते, मी आता ही सेवा करणार आहे, ती सेवा करणार आहे, असं आपल्याला कधीच दाखवायचं नसतं. स्वामींची सेवा ही बदल घडवण्यासाठी असते. बघा, तुम्ही जर अंतकरणातून स्वामींची सेवा केली ना, दिखावा केला नाही ना, तर तुमच्यावर कितीही संकट आली ना, तरी तुम्हाला स्वामी साथ देणार आहेत आणि त्यातून स्वामी तुम्हाला बाहेर काढणार आहेत. त्यामुळेच तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. श्रद्धेने तुम्हाला कुठलीही सेवा असू द्या, विश्वासाने आणि श्रद्धेने करायची आहे. हे मी सांगत आहे नवीन स्वामी सेवेकऱ्यांसाठी, की तुम्हाला सेवा करताना आपण ही सेवा करतोय, ती सेवा करतोय असं कोणाला सांगायचं नाही आहे. तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही ती सेवा तुमच्या इतर मित्रांना, शेजाऱ्यांना सांगू शकता. तर आजचा उपाय काय आहे तुम्हाला मी सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे आणि उद्याच गुरुवार आहे. पण जर का हा व्हिडिओ तुमच्याकडे उशिरा पोहोचला, म्हणजेच परवा पोहोचला किंवा उद्या संध्याकाळी तुम्ही पाहिला, इतर कुठल्या दिवशी पाहिला ना, तर तुम्ही हा उपाय पुढच्या गुरुवारी देखील केला तरी चालेल. जर तुमच्या जीवनातील संकटे, अडचणी काही केल्याने, म्हणजे तुम्ही काही केलं तरी संपतच नाही आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करताय तरी पण तुमच्या या घराची प्रगती होत नाहीये, एकामागून एक संकट येतच आहेत, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, या उपायाने तुम्हाला 7 दिवसात नक्की फरक जाणवेल. तुम्हाला तुमच्या मनासारखं घडत आहे असं दिसून येईल. फक्त मी नेहमी सांगते, कोणताही उपाय असू द्या, सेवा असू द्या, श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला करायची आहे. खूप लोकांना अनुभव आलेला आहे या उपायाने. बघा, स्वामींच्या खूप साऱ्या सेवा आहेत, खूप सारे उपाय आहेत आणि कोणाला कोणत्या सेवेचा अनुभव येतो, कोणाला कोणत्या उपायाचा अनुभव येतो. पण ज्यांना अनुभव आले आहेत त्यांनी फक्त सेवा आणि उपाय केले म्हणून त्यांना अनुभव आलेले नाहीत, तर त्यांनी विश्वासाने आणि श्रद्धेने या सेवा केलेल्या असतात. हे उपाय त्यांनी केलेले असतात म्हणून त्यांना ते अनुभव आलेले असतात. म्हणून नेहमी तुम्ही कोणत्याही गुरुची सेवा करा. मी असं म्हणत नाही की श्री स्वामी समर्थांचेच असू द्या, तुम्ही ज्याला कोणाला आपला आराध्य दैवत मानला आहे, ज्यांची तुम्ही उपासना करत आहेत, मग ती देवाची असू द्या, गणपती बाप्पाची असू द्या, साईबाबाची असू द्या किंवा इतर कुठल्याही गुरुचे असू द्या, पण ते करताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. हे असणं खूप महत्वाचं असतं. आणि आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, तो अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. त्याच्यासाठी कठीण असा कोणताच नियम नाही आहे. खूप साधा असा उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही केला ना, तर नक्की 100% तुमच्यावर गुरुची कृपा होणार आहे. आता हा उपाय गुरुवारीच का केला जातो किंवा आपल्याला गुरुवारीच का करायचा आहे, तर बघा, गुरुवार हा गुरुचा वार मानला जातो आणि त्यामुळे आपण जास्त तर स्वामींची सेवा असू द्या किंवा कुठल्याही गुरुची सेवा असू द्या, आपण त्यासाठी गुरुवारच निवडतो. कारण गुरुवारी केलेल्या सेवा, गुरुवारी केलेले उपाय याचे फळ लवकर मिळते. म्हणूनच मी हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायला सांगत आहे. हा उपाय तुम्ही कशासाठी करू शकता. बघा, तुम्हाला कामाची अडचण असेल, म्हणजे तुम्हाला हवी तशी नोकरी मिळत नाहीये, तुम्हाला ज्या कंपनीत जॉब पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण त्यामध्ये तुम्हाला मिळत नाहीये, किंवा मग तुमच्या घरामध्ये तुम्हाला मानसिक त्रास होत आहे, कोणासोबत पटत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होतोय, घराची प्रगती होत नाही आहे, घरामध्ये सारखं वाद किटकिटी होत आहेत, घरात शांतता राहत नाहीये, किंवा मग पैशाची अडचण आहे, घरामध्ये पैसा येतोय टिकत नाही आहे, किंवा मुलांचं एज्युकेशन असू द्या, तुमच्या कोणतीही जी काही इच्छा आहे ना, जे काही तुम्हाला हवं आहे ना, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आता या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर खूप काही लागणार नाही आहे. तुम्हाला फक्त एक वहीचं पान घ्यायचं आहे, कोरं पान घ्यायचं आहे, त्याच्यावरती काहीही लिहिलेलं नसलं पाहिजे. एक साधं वहीचं पान घ्या. तुमच्या घरात वहीचं पान नसेल ना, म्हणजे आता काय होतं की खूप ठिकाणी घरामध्ये कोणी शिकणारे नसेल ना,
तुमच्या मुलांचं शिक्षण झालं असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये खूपच छोटं मुलं असेल, त्याच्याकडे अभ्यासाच्या नोटबुक वगैरे नसतील, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे की 1-2 रुपयाचं कोरं पान घेऊन यायचं आहे. म्हणजेच आपण A4 साईज पेपर, एक व्हाईट पेपर आणला तरी चालेल, पण लक्षात ठेवा आजूबाजूला मूल शिकतंय आणि त्याच्याकडून पेपर घेताय असं करायचं नाही आहे. तुम्हाला दुसऱ्याचा पेपर घ्यायचा नाही आहे, तुम्ही विकत पेपर आणला तरी चालेल. आणि त्यासोबतच तुम्हाला लाल रंगाचा पेन लागणार आहे. मग तुम्ही काय करणार, सुरुवातीला सगळ्यात त्या पेपरवरती वरी श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ना, तुम्हाला कोणत्या कामाची अडचण येत असेल किंवा कशामुळे तरी तुम्हाला मानसिक त्रास होत असेल किंवा घराची प्रगती होत नसेल, तुमच्या मुलाचं लग्न जमत नसेल, एज्युकेशनसाठी जे काही आहे ना ते तुम्हाला खाली लिहायचं आहे. पण एका वेळेस एकच अडचण लिहायची आहे. तुमची जी काही आहे ती एकच इच्छा लिहायची आहे. एका वेळेस 10 इच्छा लिहायच्या नाही आहेत. आता तुमची इच्छा लिहून झाली ना की त्या पेपरला तुम्हाला फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर श्री स्वामी समर्थ नामाचा 1 माळी जप तुम्हाला करायचा आहे. श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे अगोदर आणि त्यानंतर 1 माळी जप करायचा आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझी इच्छा पूर्ण होऊ द्या. व त्यानंतर तो पेपर तुम्हाला ती घडी फोल्ड केलेली स्वामींच्या फोटो मागे ठेवायची आहे आणि कोणालाही सांगायचं नाही आहे की मी हा उपाय केला आहे, मी असं असं केलं आहे, कोणालाच सांगायचं नाही आहे. 7 दिवस तो पेपर स्वामींच्या फोटो मागे ठेवायचा आहे. रोज तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि रोज 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. बघा 7 दिवसामध्ये नक्की तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होतीये किंवा त्यासाठी काहीतरी हालचाल होतीये असं तुम्हाला जाणून येईल. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. विश्वासाने करा, श्रद्धेने करा आणि जोपर्यंत तुमचा हा उपाय पूर्ण होत नाही आहे, तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही आहे ना, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या कोणालाही सांगू नका. तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही हा उपाय त्यांना सांगू शकता. कारण की स्वामींची सेवा ही फक्त आपण एकट्याने नाही तर आपल्या सगळ्यांकडून घडली पाहिजे. पण करताना नाही सांगायचं आहे की मी करतेय म्हणून. तुम्ही त्याला ऍडवाइस देऊ शकता की तू ही सेवा कर, पण मी करतेय, मी ही सेवा करते, ती सेवा करते असं सांगायचं नसतं आपल्याला. तर बघा एकदा हा तुम्ही उपाय करून बघा. 7 दिवस तो पेपर फोल्ड करून स्वामींच्या फोटो मागे ठेवा. 7 दिवस तुम्ही स्वामींची प्रार्थना करा, स्वामींचा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे.